2025 मध्ये या राशींचे भाग्य खुलणार आहे. श्रीमंत होणार आहेत या राशींचे लोक. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता 12 राशीमधून 6 राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. माता लक्ष्मी आता या 6 राशींवर खूप प्रसन्न झाली आहे, ज्यामुळे या 6 राशी 2025 ते 2030 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात या 6 राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्यांचा मोठा फायदा होणार आहे आणि धनलाभ आणि मोठ्यात मोठी यशाची प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत. तर त्या 6 भाग्यशाली आणि नशीबवान राशी कोणत्या आहेत, ज्या 2025 पासून ते 2030 पर्यंत लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने खूपच शुभ काळ अनुभवणार आहेत. या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. मी तुम्हाला त्या 6 भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे महत्त्व खूपच आहे, कारण राशींच्या आधारावर व्यक्तींच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते. ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये काही बदल होणार असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो. प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगले आणि वाईट काळांमधून सुद्धा जावे लागते. जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद वास करतो, पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 12 राशीमधून ही राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग, राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहेत, ज्यामुळे या 6 राशींना 2025 ते 2030 पर्यंतचा काळ शुभ ठरणार आहे. आता माता लक्ष्मी 12 राशींमधून या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा या 6 राशीवर पडायला सुरुवात होईल. या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद येणार आहे. तर वेळ न घालवता चला आपण त्या भाग्यशाली राशींच्या बद्दल जाणून घेऊया, ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे. त्या आणि ज्या राशींना 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे. या भाग्यशाली आणि खुशनशीब राशींमधून पहिली रास आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी 2025 ते 2030 पर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे. तुमचे पूर्वीचे जीवनातील जितकीही अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहेत, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात. तुमच्या आर्थिक स्थिती खूप चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल. तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपांचे आगमन होईल. तुम्हाला जर नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करायचं असेल तर तुमचे हे मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील. तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता आनंदच आनंद येईल. धनप्राप्ती करण्यास योग्य आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधीच निर्माण होत आहे. कन्या राशी लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही, हे चुकीचे ठरणार नाही. कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 2030 पर्यंतचा काळ उत्तम असणार आहे. या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल, त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ
तुमच्या हातून गमावू नका. या यादीत पुढील राशी आहेत. दुसरी रास मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषतः बनत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल आणि त्यांच्या जीवनात यश मिळवता येईल. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळणार आहे आणि तुमचे लक्षही शिकण्यात लागणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळवण्यासाठी शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते. तुमचा व्यवसाय देखील दुपटीने वाढू शकतो. जे काही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळणार आहे आणि संतान प्राप्तीचे शुभ योग आहेत. मकर राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुख मिळू शकतो. घरात आणि कुटुंबात खुशियांचं वातावरण राहील. काळाचा पूर्ण फायदा उठवा. तिसरी रास म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूपच प्रसन्न झाल्या आहेत. 2025 ते 2030 या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल. चौथी रास म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सत्य कायम राहील, ज्यामुळे तुमच्या अनेक वर्षापासून थांबलेली कामे असतील, कोणतेही कार्य असतील, आता ते यशस्वी होऊ लागतील. जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि घरात सुखशांतीचे वातावरण राहील. तुळ राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुख मिळेल. तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्हाला जाणवायला लागेल की काळ आता तुमच्यासाठीचा आनंदाचा काळ आहे. पाचवी रास म्हणजे मेष राशी. या मेष राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने 2025 ते 2030 या काळात हा काळ चांगला आहे असे मानले आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला चारही बाजूंनी धनलाभ होईल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होईल. कर्जातून मुक्ती मिळेल. तुमच्या दाम्पत्य जीवनात सुखशांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल. तुम्हाला धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंदाच्या बातम्या मिळतील. त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल. माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. म्हणूनच मेष राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 चा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे. वेळेचा पूर्ण फायदा उठवा. सहावी रास मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते. या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचं कोर्टामध्ये केस सुरू असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. हा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. यासोबत तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल. तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल. माता लक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे. माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोगाचा शुभ संयोग तयार होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 हा कालावधी
खूपच फायदेशीर ठरणार आहे. तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कोणत्याही प्रकारच्या समस्याबद्दल चिंता करू नका. तुमच्या सर्व मनोकामना पूर्तता होतील. या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल. तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील. घराच्या वातावरणात खुशियांचा रंग राहील. मिथुन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा 2025 ते 2030 या कालावधीत अत्याधिक राहील, ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूंनी आनंदीच आनंद मिळेल. 7वी रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी या लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद 2025 ते 2030 या कालावधीत राहील. माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न असतील, ज्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सर्व दुःख आणि तणाव संपुष्टात येतील. तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळेल. तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होतीलच आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्याही दूर होतील. जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य करत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यात नक्की फायदा होईल. या काळात जमीन खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे. प्रेम संबंधाशी संबंधित बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल. प्रेम संबंध मजबूत होतील. वैवाहिक जीवनात मधुरता येईल. प्रेम संबंधामध्ये गहराई येईल. तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा, ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल चांगली बातमी सांगतील की मीन राशीचे लोक खूप चांगले इन्सान आहेत. 8वी रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. माता लक्ष्मी कुंभ राशीच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी 2025 ते 2030 या कालावधीत खूप चांगला फायदा होऊ शकतो. या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ मिळण्याची अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन घर देखील खरेदी करू शकता. तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत. प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जे लोक विदेशात जाऊन शिकायचा प्रयत्न करत आहेत किंवा नोकरी करायचा प्रयत्न करत आहात, त्यांचा हा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल. 9वी रास आहे धनु राशी. धनु राशीच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे. तुमचे जीवन आता आनंदाने भरेल. तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे सर्व कार्य सोपे होईल. जर तुम्ही कर्ज घेतले असाल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकर दूर होईल. दाम्पत्यामध्ये मधुरता येईल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारात यश मिळेल. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. जे लोक विदेशात जाऊन शिकायचे किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत, त्यांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील. 10वी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे. हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना उत्तम फळप्राप्ती होणार आहे. तुम्हाला आत्मविश्वास वाढेल, जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक प्रभावी बनवेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. संतान सुख मिळवण्याची संधीही तुम्हाला मिळेल.
जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते लवकर पूर्ण होईल. तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळेल. पुरुष राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे, म्हणूनच या संधीचा पुरेपूर लाभ घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.